यानंतर मी भंते विनय बोधी महागुरू यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नालंदा येथे विश्वविद्यालयामध्ये त्यांनी पाली भाषेचं अध्ययन केलेलं आहे. बँकॉक येथून त्यांनी PhD साठी अध्ययन केलेलं आहे आणि अनेक बौद्ध देशात बौद्ध तत्वज्ञानाचं अध्ययन ते करत असतात. ज्यांचा स्मृती दिवस आपण साजरा करीत आहोत, विमल दिवस या नावाने. विमल या शब्दाचा अर्थच निर्मळ असा होतो, पवित्र असा होतो. मी एक पाली शब्दामध्ये त्यांचा परिचय भगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे मनुष्य म्हणून जन्माला येणे हे अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. किच्चो मनुष्यपटी लाभ. मनुष्य म्हणून जन्मलाभ झाल्यानंतर मनुष्यत्वाचे जिणे जगणे त्याही पेक्षा दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. किच्छानं मच्छानं जीवितो, ही जी दुर्मिळ गोष्ट आहे, पुस्तकातून अध्ययन करण्याने आपणाला कळणार नाही. अशी काही उदाहरणं आपल्या समोर, आपल्या सानिध्यात आली, आपणाला त्यांचं सानिध्य लाभलं, तर मात्र या सत्यवचनाचा जो खरा अर्थ आहे तो आपणाला फील होईल. स्मृती दिवस साजरे का करावे? मग अशी अर्चनाताईंनी सांगितल्याप्रमाणे की हा केवळ समारंभ नाही आणि केवळ समारंभ असता कामा नये. माता पितू उबठान. भगवान बुद्धांनी आपल्या एका संदेशामध्ये मानव मात्रांना एक संदेश दिला की तुम्ही माता पित्यांचे उपस्थापक बना. उपस्थापक म्हणजे शरीर सेवक. एका उदाहरणात भगवान बुद्ध असं सांगतात, कुणी एखादा व्यक्ती त्यांच्या जिवंत असणाऱ्या माता पित्यांना खांद्यावर घेतो. मातेला एका खांद्यावर घेतो, पित्याला एका खांद्यावर घेतो आणि 100 वर्षेपर्यंत त्यांना खांद्यावरून खाली उतरवत नाही. त्यांचे मलमूत्रही अंगावर घेतो, तरी सुद्धा माता पित्यांच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. माता पित्यांच्या हयातीत त्यांचे उपस्थापक बनून त्यांच्या पश्चात, त्यांच्या हयातीत, त्यांच्या भूतकाळातील संपूर्ण जीवन आयुष्यामध्ये त्यांचे जे काही कुशल असतील, जे कर्म असतील, जे कार्य असतील, आपल्या शरीरामध्ये अंतिम श्वास असेपर्यंत त्या कुशलाला, त्या कार्याला, त्या कर्माला विकसित करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि त्याला स्मृती दिवस म्हणतात. त्याला तो संकल्प करण्याचा दिवस म्हणतात. जयंत भाऊनी मगाशी सांगितलं आणि मी या परिवारामध्ये ह्या दोघा पती पत्नींच्याशी परिचित आहे. अर्चनाताईशी आणि माझी शेवटी भेट झाली 2004 साली. अर्चनाताईंनी सांगितल्याप्रमाणे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर मी डायसवर व्याख्यान देत होतो धर्मांतराच्या धम्मचक्र अनुप्रवर्तनाच्या निमित्ताने. आणि मी त्यांचं नाव घेत नाही, पण मी त्यांना माय म्हणायचं. मला त्यांनी शिकवलं की तुम्ही मला माय म्हणा. तो प्रसंग मी आधी सांगतो. मी चंद्रपूरच्या बाजूला घुगुस नावाच्या एका गावामध्ये एका विहारात राहायचो आणि घुगुस ते वणी मार्गावर प्रवास त्यांचा होत असताना एकदा त्यांना कुणीतरी सांगितलं की इथे एक भिक्षू राहतात आणि त्या माझ्याकडे आल्या. केवळ मला पाहिलं आणि फार काही बोलल्या नाही. अगदी त्यानंतरच्या पंधरवाड्यामध्ये चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 16 ऑक्टोबरला डायसवर माझं भाषण त्यांनी ऐकलं. तिथे उभं राहून डायसवर मी भाषण देत होतो आणि VIP लॉन्च मध्ये म्हणजे प्रतिष्ठित लोकांच्या बैठकीमध्ये त्या बसलेल्या होत्या.
ते कदाचित असेल अजून कुठे तुम्हाला मिळेल तर त्यांनी लिहिलेलं. त्यांनी मला ते दाखवलं, आत्ता दाखवलं. 2014 साली मला दाखवलं की मी 2004ला हे तुमचं व्याख्यान लिहिलेलं माझ्याकडे असंच आहे. ते व्याख्यान ऐकल्याच्या नंतर त्यांनी मला व्याख्यान झाल्यानंतर मी जेव्हा बाजूला एका ठिकाणी बसलो तेव्हा आल्या आणि मला म्हणाले की तुमच्यामध्ये मला फार काही दिसलं. मी म्हटलं मग आता तुमच्या वयानुसार तो तुमचा अनुभव असेल आणि कदाचित तो तुमचा अनुभव असेल, पण मी फार छोटा आहे. योगायोग असं झाला की त्या माझ्या बाजूला बसल्या होत्या आणि माझा रुमाल खाली पडला होता. माझा रुमाल पडलेला मी उचलत असताना तो नेमका त्यांच्या पायाजवळ पडलेला आणि माझा त्यांच्या पायाला स्पर्श झाला. मी म्हटलं मी तुम्हाला यानंतर काय म्हणू, म्हणजे भिक्षू म्हणून तुम्ही माझ्यावर मला श्रद्धेनं पाहता, मला त्रिवार अभिवादन करता, पण मी तुम्हाला काय म्हणू, म्हणजे विमलताई असं म्हणण्याची तर हिंमत नाही. तुमचं वय, तुमची विद्वत्ता किंवा तुमचं जे काही वलय आहे, तर म्हणायचं काय, तुम्ही माय म्हणा. आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्ही माझे मानसपुत्र आहात, माझ्या 4 लेकरांच्या मध्ये तुम्ही 5वं लेकरं होऊ शकता. म्हणलं असे किती लेकरं असतील तुम्हाला? नाही, ते म्हणाले की त्या लेकरांच्या मध्ये सर्वांच्या मध्ये तुम्ही एका तारकाप्रमाणे आहात. मी फार काही लोकांना हे सांगितलं नाही. आज मला संधी दिली म्हणून मी एकदा डॉक्टर साहेबांना मी बोललो होतो की फोनवर हे बोललो होतो की मला एकदा तुमच्या घरी यायचंय, आई असताना आईच्या सोबत यायचंय. 2004 नंतर सातत्याने त्यांनी मला आपल्या घरी बोलावलं. दोघेच आई आणि बाबा घरी असायचे. त्यांना वाटेल त्याप्रमाणे ते मला जेवण बनवून खाऊ घालायचे आणि माझ्या शेजारी बसून राहायचे, बाजूला बसायचे. आणि म्हणजे कितीही माझं पोट भरलं, आता आमचं एक शेड्यूल असतं आणि 24 तासात एक टाइमचं जेवण असतं, आणि त्या म्हणायचे की नाही तुम्हाला हे खावं लागेल. आणि मग मी रागावू का तुमच्यावर? मी म्हणायचं हिंमत असेल तर रागावा. ते म्हणायच्या माझ्यातही हिंमत नाही रागावण्याची आणि तुम्हालाही मला टाळण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही, असं म्हणून ते अगदी प्रेमानं बसून खाऊ घालायचे. दररोज आम्हाला तुमच्यासारखे गृहस्थ लोक भोजन देतात, अन्नदान करतात, पण त्यांच्या त्या दानामध्ये एक विशेष भावना असायची. जे भिक्षू बनल्यानंतर माझ्या जन्मदात्या मायला मी त्या रूपात पाहिलं नाही, पण असं कळत नाहीये, मी अजूनपर्यंत विचार करतो. आणि एक गोष्ट मात्र मी आज या ठिकाणी सांगतो की अर्चनाताईच्या घरी त्या होत्या. त्यांची डेथ झाली त्याच्या जस्ट 1 वीक बिफोर, एका आठवड्याच्या आधी. आणि त्या दिवशी हे दोघे भाऊ होते, डॉक्टर आणि इंजिनियर. मी त्यांचे अर्चनाताईचे दोन्ही मुलं होते. ह्या दोघांनी आणि आईने मिळून मला जेवण घातलं आणि हसत हसत मला म्हणाल्या की मला असं वाटतं कदाचित याच्यानंतर माझ्या हातचं तुम्हाला खायला मिळेल की नाही. तर मी म्हटलं आता तुम्ही मला रडवणार आहात का? मी तर रडणार आहे, मी दगडासारखा आहे. मी म्हटलं की आणि मी भिक्षू आहे, मी रडणार नाही. पण बिल्डिंगच्या खाली बाबा मला सोडवण्यासाठी आले आणि मी त्यांच्याकडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले, विनाकारण, मला कळलं नाही. आणि त्यांच्या मुखातून आलेलं ते वचन सत्य ठरलं. 1 आठवड्यानंतर मला अर्चनाताईचा फोन आला की आई गेली. कोरोना असल्यामुळे मला त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये येणे शक्य झाले नाही. मी एक आपणाला सांगतो की रमाईच्या जीवितार्थावर त्यांनी जे महाकाव्य लिहिलंय, त्या महाकाव्याचं प्रूफ रिडिंग करण्यासाठी त्यांनी ते माझ्याकडे पहिल्यांदा दिलं होतं की तुम्ही हे बघा, तुमच्यापेक्षा माझा अभ्यास कमी असू शकतो आणि तुम्ही हे बघा आणि याचं प्रूफ रिडिंग करून याच्यामध्ये जर काही वगळायचं असेल किंवा याच्यामध्ये काही नवीन टाकायचं असेल तर ते तुम्ही टाका. मी ते वाचलं, वगळण्याजोगं काही नव्हतं, नवीन त्याच्यामध्ये ऍड करण्याजोगं असं काही नव्हतं. आणि त्यांना मी सांगितलं की हे अतिशय उत्कृष्ट असं साहित्य होणार आहे आणि जर समजा भविष्यात हे लोकांच्या समोर आलं तर रमाईचं व्यक्तिमत्व, आम्ही दोघे जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा एक विषय त्यांनी काढायचा आणि त्याच्यावरती 2-2, 3-3 तास पर्यंत आम्ही त्याच एका विषयावर बसून चर्चा करायची. एकदा ते महाकाव्य त्यांनी मला दिलं आणि त्याचं प्रूफ रिडिंग करण्यासाठी
साधारण एक 20-25 दिवस गेले असतील. त्या काळामध्ये आमच्यासाठी एक रेनी सीझन मध्ये एकाच ठिकाणी निवास करण्याचा विनय असतो, ज्याला आम्ही त्याला वर्षावास म्हणतो. वर्षावासाच्या काळामध्ये चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विहारामध्ये मी असताना त्या दररोज विहारामध्ये यायच्या. त्यांच्यासोबत एक डायरी आणि पेन असायची आणि त्या 90 दिवसात दररोजची माझी असणारी प्रवचनं त्यांनी त्या डायरीवरती लिहून घेतली. रमाईच्या जीवनावर त्यांनी जेव्हा साहित्य लिहिलं आणि मला जेव्हा ते सांगितलं आणि मी वाचलं, तेव्हा मी त्यांना एक विशेषण म्हणून सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला तो रमाईमुळे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व, बाबासाहेब आंबेडकर स्वतः एक कबूल करतात की तुझ्यामुळे मी भिवाचा भीमराव झालो आणि भीमरावचा मी बॅरिस्टर झालो, बॅरिस्टरचा बाबासाहेब झालो. पण रमाईने आपल्या आयुष्यात कधी कोणाला तक्रार केली नाही. एक वर्णन केलं जातं अनेकदा. मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांचं ते व्यक्तिमत्व लोकांच्या मध्ये म्हणजे तुमच्या साहित्यामध्ये आणू नका. मी एक सल्ला म्हणून सांगितलं. मी म्हणलो तुमचा मार्गदर्शक होऊ शकत नाही. ते म्हणाले नाही, तुम्हीच माझे मार्गदर्शक होऊ शकाल, इतर कोणी तर माझ्यासमोर येतही नाही, बसतही नाही. आता जो चित्रफितीमध्ये त्यांचा जीवनपट पाहिला, हा त्यांनी मला सतत 2 दिवस एकदा सांगितला. 2 दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत आम्ही बसून जेवण करून त्यांनी तो दिवसभर मला सांगायचा. सायंकाळी मी गेलो दुसऱ्या दिवशी. त्यावेळेला मी त्यांना म्हणालो की तुमचा मार्गदर्शक मी होऊ शकत नाही, कारण तुमच्या आयुष्याचे जे पैलू आहेत, जे आता बोलताना आपल्याला सोपं वाटतं की विवाहानंतर जे 10वीला असताना विवाह होणे आणि विवाहानंतर रिसर्च पर्यंत एज्युकेशन करणे ही गोष्ट एवढी सोपी नाही किंवा हे रेअर एक्झाम्पल आहे. आणि ते करत असताना मी त्यांना म्हणालो की तुम्ही माझ्या पाहण्यात, मी आता अनेक देशांच्या मध्ये गेलो, बौद्ध साहित्याचं अध्ययन केलं, इथे डोर टू डोर लोकांच्या मध्ये जातो, अनेक जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये पहिल्यापासून वावरलो, आताही वावरतो. मी त्यांना ही गोष्ट आमची 2013ची चर्चा होती. मी त्यांना म्हणालो की मी जगाच्या पाठीवर संयमाचा कळस म्हणून जर कोणी पाहिला असेल तर ते तुम्ही आहात. म्हणजे संयम कशाला म्हणा. आणि निबळ आपण असं विचार करून भागणार नाही की त्यांनी विवाहानंतर एज्युकेशन केलं ते रिसर्च पर्यंत. ते करण्यासाठी म्हणजे माणसामध्ये काय असावं लागतं हे जर आमच्या माईच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहिलं तर तो सर्वात मोठा ग्रेट त्यांच्यामध्ये असलेला तो अलंकार होता आणि तो म्हणजे संयम. आजारी असताना मी एकदा व्हिएतनामला होतो आणि कंटिन्यू 2 वर्ष मी तिथे एका स्टडीसाठी गेलेलो होतो. जाताना मी त्यांना एअरपोर्टच्या जवळ अर्चनाताईचं घर होतं त्यावेळेला आणि मी त्यांना भेटून गेलो. म्हणजे एअरपोर्टला जाण्याच्या आधी मी घरी गेलो, त्यांच्या हाताने जेवण केलं आणि मी व्हिएतनामला गेलो. मी 1.5 वर्ष जाताना तिकडे राहिलो. परत आल्यानंतर एअरपोर्टला उतरलो आणि आधी मी तिथेही गेलो आणि मग त्या दिवशी आम्ही दोघांनी चर्चा केली आणि मी त्यांना म्हणालो की तुमचं एक उदाहरण मी अनेकांना देत असतो. त्यावेळेला त्यांना म्हणजे त्यांचं शारीरिक स्वास्थ्य ठीक नव्हतं, त्यांच्या शरीरामध्ये आजार होते आणि त्यांना पीडा होत्या. पण त्यांच्या समोर जर कोणी गेला की त्यांना त्या पीडा कुठे हरवून जायच्या, म्हणजे संयम ज्याला मी म्हणालो ना, संयमाचा कळस मी ज्याला म्हणालो, त्या पलीकडे उपमा असेल तर बापट सारखे म्हणजे साहित्यिक तुम्ही असाल तर ते देऊ शकाल. पण मी माझ्या शब्दामध्ये असं म्हणेल की मी त्यांना जेव्हापासून पाहिलं 2004 पासून ते शेवटपर्यंत, अगदी त्यांची डेथ होण्याचे 1 आठवडा आधीपर्यंत, तर माझ्या 53 वर्ष वयाच्या आयुष्यामध्ये संयमाचा सर्वात मोठा उच्चांक मी त्या व्यक्तिमत्वामध्ये पाहिला. त्यांनी सहज मला बोलून दाखवलं की मी म्हटलं मी तुम्हाला काय म्हणू, कारण आम्ही जे डिवोटीज असतात, जे दायक असतात, त्यांना उपासिका म्हणतो. कधी कधी नाव घेऊन बोलतो, म्हणजे वयस्कर असणाऱ्यांना नाव घेण्याची म्हणजे वेळ येत नाही किंवा ते घेण्याची आपण काय म्हणतो भावना निर्माण होत नाही. पण मी म्हटलं तुम्ही उपासिका म्हणावं तर ते मलाही शोभणार नाही आणि तुम्हालाही शोभणार नाही. तर मी तुम्हाला उपासिका कसं म्हणू, मी तुम्हाला विमलताई म्हणून नाव कसं घेऊ, मी तुम्हाला म्हणू काय गाडेकर बाई असंही म्हणू शकत नाही. मग त्यांनी झटक्यात म्हणून दिलं की म्हणा ना माय काय होतंय.
माय म्हटलं तर काय होतं, आणि मी अगदी स्तब्ध झालो. आणि त्या हसत होत्या गालातल्या गालात. मला म्हणाले की काय अवघड वाटलं. मी म्हटलं नाही, मी माझ्या जन्मदातीला माय म्हणतो हे तुम्हाला कसं ठाऊक. तर ते म्हणाले की एकदा तुमची चर्चा होत असताना, एकदा मी बुद्धविहाराच्या वरच्या टोकाला कलर करत असताना, म्हणजे सफेदी करत असताना तिथून 30 फूट उंचीवरून पडलो होतो. आणि त्यावेळेला मला स्पाईनचा वगैरे बराच त्रास झाला होता. आणि कुठून तरी बातमी लागली, चंद्रपूरला मी राहत होतो आणि माझी जन्मदाती इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये राहत होते. आणि त्यांना कळल्यानंतर ते आले. त्यावेळेला बिहारामध्ये जे जमा येणारे जे डिओटीज होते ते तिथे आलेले होते. आणि मग त्यांनी चर्चा केल्या म्हणे त्यांच्या समोर, किंवा भंतेजीची माय भंतेजींना बघण्याकरिता आलेली होती. आणि मग त्यांना कळलं की मी माझ्या जन्मदातीला माय असं म्हणतो. मी नंतर त्यांना विचारलं, 2-3 वर्षानंतर विचारलं की बुवा तुम्ही मला माय हा शब्द कसा म्हणाला. तर ते म्हणाले की नाही, तुम्ही तुमच्या जन्मदातीला काय म्हणता. मी म्हटलं माय म्हणतो. मग मी त्यापेक्षा वेगळी आहे का. मी म्हटलं नाही. मग माय म्हणायला, मी जर तुम्हाला सांगते माय म्हणण्याकरिता तर ते त्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय वाटावा. म्हटलं नाही, तुम्ही आता सुशिक्षित आहात, शहरात राहता, आणि तुमचे लेकरं तुम्हाला माय म्हणतात का. कोणी आई म्हणत असेल, कोणी मम्मी म्हणत असेल, मग तुमचे लेकरं तुम्हाला. मग त्यावेळेला आमच्या दोघांच्या मध्ये एक चर्चा झाली. मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो. एक चित्र आम्ही रेखाटलं होतं, एका स्केच केलं होतं एका पेपरवर. मी माझी कल्पना त्यांच्या समोर सांगितली की मी म्हटलं माय, आई, मम्मी यावरती थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणाले सांगा. मी एक पेन्सिल चित्र केलं, मला थोडं थोडं येत होते चित्र. एक चित्र काढलं मी, आणि एक स्त्री आहे. ती स्त्री तिच्या त्या डॉगला, व्हाईट डॉग जो असतो त्याला खांद्यावर घेतलेली आहे. आणि तिच्या हाताचं बोट धरलेलं लेकरू आहे. आणि ते लेकरू रडत आहे, चिडलेल्या अवस्थेमध्ये आहे. एक दुसरी स्त्री आहे, ती लेकराला खांद्यावर घेते आणि नदीचं पाणी, नदीच्या पुरातून त्या लेकराला पलीकडे न्यायचं, शाळेतल्या लेकराला. त्याचं दप्तर तिने एका खांद्यावर घेतलंय आणि लेकराला एका खांद्यावर घेतलंय. आणि त्या नदीच्या पुराचं पाणी तिच्या तोंडापर्यंत आलंय. आणि तो मुलगाही हसत आहे, म्हणजे लेकरू हसत आहे, आणि ती आई पण हसत आहे. आणि मी एक तिसरं चित्र तयार केलं, एक माय. ती माय पाठीवर लेकरांना फडक्यामध्ये कपड्यामध्ये बांधून शेतामध्ये नांगरणीचं निंदण काम करत आहे, पिकातलं तणकट काढण्याचं काम करत आहे. तर मी त्यांना म्हटलं की याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. ते म्हणाले की तुम्ही तर साहित्याचे म्हणजे फार मोठे ग्रेट थिंकर दिसताय. मी म्हटलं बिलकुल नाही, असं काहीच नाही. एक अनुभव समाजामध्ये लोकांच्या मध्ये वावरत असताना आलेला हा अनुभव आहे. माईचं प्रेम मी पाहिलं, मम्मीचं प्रेम मी लोकांच्या मध्ये पाहतो, किंवा मम्मी एक्झाम्पल मी लोकांच्या मध्ये, समाजामध्ये, समूहामध्ये पाहतो, आणि आई हे एक्झाम्पल तू सुद्धा पाहतो. आणि त्यावेळेला मग ते म्हणाले की आता येणाऱ्या पिढीला आपल्याला ही गोष्ट मात्र आवर्जून सांगितली पाहिजे. मम्मी या शब्दामध्ये प्रेम नाही. आमची या विषयावरती जवळपास 2 तास पर्यंत चर्चा झाली होती. मी त्यांना म्हणालो की मम्मी हा शब्द भारतीय संस्कृतीमध्ये नाही. जे तुम्ही लेकरांना हे शिकवलं पाहिजे. तुम्ही आता म्हणालात ना, ही गोष्ट त्यांनी एकदा मला म्हणाले होते की मी म्हटलं नाही, असं तुम्ही मनातही आणू नका. इथे चित्रफितीमध्ये पाहिलं की त्यांना एक प्रश्न कोणीतरी केला की पुढचा जन्म मिळाला तर तुम्ही काय कराल. ठीक आहे. ज्या बुद्धाबद्दल त्यांनी अध्ययन केलं किंवा बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचं ते अनुसरण करणाऱ्या होत्या, ते बुद्ध सांगतात की तुम्ही इथे माणूस म्हणून जन्माला आला आहात, इथेच मुक्त झाला पाहिजे, इथेच तुम्ही निर्वाण पदाला गेला पाहिजे. तर निर्वाण पद काय आहे हे मी तुम्हाला या वेळेला इथे सांगू शकत नाही, किंवा तुम्हाला पुस्तकातून असून ते कळणार नाही. पण आपण त्याला सद्गती म्हणून, सुगती म्हणून सोप्या भाषेमध्ये. इथे येण्यापर्यंत आपण प्रत्येक जण त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी होत असताना एक भावना घेऊन आलो आहोत. त्यांचा जो भूतकाळ आहे, जो आपण पाहिला, आपल्याला प्रत्येकाला त्यांच्या भूतकाळातील वेगवेगळ्या भूमिका ठाऊक आहेत. त्यांचे कोणी विद्यार्थी आहेत, त्यांचे कोणी सहकारी आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे यजमान आहेत, त्यांचे मुलं आहेत, त्यांच्या सुना आहेत, त्यांचे नातू आहेत, त्यांच्यासोबत काम केलेले, त्यांच्या हुद्द्यामध्ये काम केलेले त्यांचे कलिग्स आहेत, साहित्यामध्ये त्यांचे सोबती आहेत, त्यांच्या मुलांचे मित्र आहेत. म्हणजे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहोत. आता एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने त्यांना कधी पाहिलंच नाही. आपण असं थोडक्यात गृहीत धरू की कोणीतरी आपल्यातला एक XY असेल आणि त्यांना कधी पाहिलंच नाही. पण पाहिलं नाही तर तो इथे का आला, त्याने इथे का यावं.
तर त्यांच्या मुलांच्या पोटी प्रेम आहे आणि म्हणून ते इथपर्यंत आलेत. मग आता मुलांच्या पोटी आलेलं प्रेम कुठून आलं? झाडापासून आलं का? आभाळातून आलं का? कुठून यांनी विकत घेतलं का? की यांच्या मित्रांनी कोणी शेअर केलं नव्हे. त्यांच्या आई वडिलांचे जे गुण आहेत ते त्या मुलांच्या मध्ये आले आणि मुलांचे गुण जर मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला मिळाले तर त्यामध्ये मुलांच्या सहभागापेक्षा आई वडिलांचा फार मोठा वाटा असतो. हे जे वेव्स आहेत हे वेव्स आम्हाला एकमेकांच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी म्हटलं ना की माता पिता अजरामर कसे होतील. माता पित्यांना आम्ही इतरांना दाखवण्याचीच आवश्यकता नाही, तर आमच्यामध्ये जी गुणवत्ता असेल ती गुणवत्ता आपल्या माता पित्यांच्या पूर्वसंचित पुण्यबलाचा परिणाम. ज्यांनी आपल्या माता पित्यांना पाहिलं नाही परंतु आपल्यामध्ये जर काही गुणवत्ता त्यांना दिसते तर मग मात्र त्यांना आपल्या माता पित्यांचं दर्शन होतं. माता पित्यांचं दर्शन होतं आणि या अर्थाने जर त्यांचे कर्तृत्व म्हणून जर तुम्ही त्यांचे अपत्य म्हणून जर हे कार्य पुढे करत असाल आणि आता जैन भाऊनी सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवणार आहात आणि ते जर तुम्ही करत असाल आणि ते अनेक होतकरू लोकांच्या पर्यंत पोहोचविण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या कार्याला आम्ही बौद्ध संस्कृतीमध्ये भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे पुण्य अनुमोदन असं म्हणतो. पुण्यकर्माचं अनुमोदन. एखादा व्यक्ती, तुम्ही दोन माणसे जेव्हा जिवंत असता आणि एकमेकांना भेटवस्तू देत असता त्यावेळेला भेटवस्तूचा स्वीकार करणारा व्यक्ती देणाराचे आभार म्हणतो ना, देणाऱ्याला धन्यवाद म्हणतो. पण एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीकडून आपल्याला काही मिळालेलं आहे, दृश्य असेल, अदृश्य असेल, अल्प असेल किंवा मोठ्या प्रमाणात असेल, मग त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपण त्याचे धन्यवाद कसे मानणार? त्यांना धन्यवाद कसे देणार? आपण त्यांचे आभार कसे मानणार? तर आपण त्या कुशलाचे अनुमोदन करायचे असते. हे अनुमोदन आपणाला त्यांचे कार्य स्प्रेड करण्यानुसार प्राप्त होत असते आणि त्यांचे कार्य, त्यांचे कुशल, त्यांचे कर्म जेथपर्यंत आपल्याला स्प्रेड करता येतील तेथपर्यंत जर आपण स्प्रेड केले तर तेवढ्या मोठ्या संख्येने त्यांना, त्या मृत व्यक्तीला ज्यांची स्मृती आपण धारण करतो त्यांना ते अनुमोदन प्राप्त होतात आणि तिथे त्यांना सद्गती लाभत असते, तिथे त्यांची सुगती होत असते. ह्यासाठी म्हणून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपल्याला असे पुण्यस्मरण केले पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट आपण ज्याप्रमाणे म्हणतो. मी जर माझ्या आयुष्यात कधी कुणाला सन्मानच दिला नाही तर मला कोणी सन्मानाची वागणूक देतील का? देणार नाही. या अर्थाला जर आपण पाहिलं तर आपल्या पूर्वजांचा मृत्यू झालेला असतो, मग ते आपले परिवारजन असतील, आपले नातलग असतील, आपले परिचित असतील किंवा अपरिचित असतील. केवळ मनुष्य मात्रच नाही तर ते जीव जंतू, सत्व, पशु पक्षी, प्राणी मात्र असतील. आपल्या पूर्वी जेवढे मृत्यू झालेले असतील तेवढ्यांचे जर आपण कितीही अगदी अणुरेणू समान का असेना जर आपल्या आचरणाच्या, विचारांच्या, व्यवहाराच्या प्रभावामध्ये जर त्यांच्या आचरणिक, वैचारिक आणि व्यवहारिक गोष्टींचा, कुशलांचा जर आपण इथे अवलंब केला तर त्यांचे पुण्य आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या जीवितार्थामध्ये, आपल्या चर्येमध्ये, आपल्या जीवन प्रवासामध्ये जसे जसे त्या आपल्या आचरणामध्ये ती चर्या विकसित होत जाते, विचारामध्ये विकसित होत जाते, व्यवहारामध्ये विकसित होत जाते, तसे तसे त्यांचे, त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींचे पुण्य वृद्धिंगत होत जातात आणि ते दूर पर्यंत अपरिचित लोकांना प्राप्त होत असतात. हे पुण्य वितरण करण्याचा, कुशल वितरण करण्याचा जो संकल्प असतो त्याला पुण्य स्मरण किंवा पुण्य अनुमोदन असं म्हटलं जातं. हे पुण्य स्मरण करत असताना केवळ एक समारंभ म्हणून नाही, केवळ एक कार्यक्रम म्हणून नाही. आणि जैन भाऊने, अर्चनाताईंनी म्हटल्याप्रमाणे की केवळ आजचा दिवस साजरा केल्यानंतर मग आजचा दिवस आपण साजरा करत नाही, आजचा दिवस साजरा करत नाही. पण मी जसं सुरुवातीला म्हणालो की मला अपेक्षित होतं की इथे तो उल्लेख होईल आणि तो झाला पाहिजे आणि तो व्हावाच. विमल या शब्दाचा अर्थ तुम्ही सर्व साहित्यिक आहात, बापट सर सांगतील. विमल म्हणजे निर्मळ, पवित्र, नाही का? म्हणजे जर समजा मी माझ्यासाठी जीवितपर्यंत हा आजचा दिवस एक अविस्मरणीय दिवस ठरणार आहे, केवळ मी या कार्यक्रमात सहभागी झालो म्हणून नाही, पण मला इथे आल्यानंतर किंवा या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर, कार्यक्रमामध्ये सहभागी जरी झालो नसतो आणि मला निव्वळ आज स्मरण जरी झालं असतं, मी सात समुद्राच्या पलीकडे कुठेही असतो आणि मला जर आज स्मरण झालं असतं की आज त्यांचा स्मृती दिवस आहे, तर मला एक ऊर्जा मिळाली असती. जी ऊर्जा आजपासून जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत माझ्या शरीराला एक वेगळं बळ देणारी ठरणारी असते
आणि ती ऊर्जा जर मला प्राप्त होते तर तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरतो. मग त्यासाठी मला माझ्याशी कुणाचं नातं असण्याची आवश्यकता नाही, माझे परिचित किंवा माझे परिवारजन असण्याची आवश्यकता नाही, तर एक मनुष्य एका मनुष्य मात्राचे अशा प्रकारचे पुण्य स्वीकृत करू शकतो आणि आपल्या चर्येमध्ये त्या पुण्याला विकसित करून त्याचे अनुमोदन करू शकतो. तेव्हा खऱ्या अर्थाने आपणाला आपल्या पूर्वी मृत्यू झालेल्यांचे पुण्य प्राप्त होत आहे. जेव्हा आपण आपल्या हयातभर हे कर्म करतो तर ते कर्म कुठे जातील? ज्यांच्यापासून ही प्रेरणा आपणाला प्राप्त झाली त्यांना ते प्राप्त होतात आणि जिथे कुठे त्यांची मानसिक चेतना असेल तिथे ती सुगतीला प्राप्त होत असते, त्यांना तिथे सद्गती लाभत असते. काही विचारधारेमध्ये त्याला आत्मा म्हटलं जातं. ही आत्मा भगवान बुद्ध नाकारतात. इथे एक वास्तव मी तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मी त्यांना म्हणालो, मग त्या दिवशी बाबा होते सत्तेला, आम्ही ह्या दोघांना तर कळत नव्हतं, अर्चनाताईच्या मुलांना तेवढं काय कळणार आहे सैद्धांतिक गोष्ट, आम्ही तिघे होतो आणि मी त्यांना म्हणालो की आता तुम्हाला काही फील होत आहे का? त्या जेव्हा मला म्हणाले की आता मला असं वाटतं की मी माझ्या या लेकराला आता याच्यानंतर जीव घालेल की नाही, म्हटलं तुम्हाला काही फील होत आहे का असं? ते म्हणाले फील कसं होते मला कळत नाही. तर मी म्हटलं तुम्हाला मी एक सांगतो की मी जेवढं अध्ययन केलंय मला तर तो अनुभव नाही, म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही बोलू शकत, पण म्हटलं अध्ययनाच्या स्वरूपामध्ये भगवान बुद्धांनी अभिधम्म या त्यांच्या संदेशामध्ये जे सांगितलं मी थोडंसं त्याचं वर्णन केलं की फील होणं म्हणजे काय, जिवंत असताना जे फील होतं त्याला फील होणं म्हणजे काय. तर मी म्हटलं तुम्हाला शारीरिक व्याधी आहेत म्हणूनच केवळ नाही, तुमचं वय झालं म्हणूनच केवळ नाही, पण आता तुमच्या मनामध्ये हा विचार उत्पन्न होणे ही गोष्ट तुमच्यामध्ये असलेलं नैराश्य नाही. त्यांच्यामध्ये नैराश्य तर नव्हतंच, पण मग त्यांच्या मनामध्ये हे काय यावं? तर मी म्हटलं मग यालाच म्हणतात की ही अनुभूती आहे. त्या म्हणाल्या की ही अनुभूती कशी असावी मला जरा सांगा, जोपर्यंत असेल तोपर्यंत मी तोच अनुभव करेल. म्हटलं मी जाता जाता अर्चनाताई त्या दिवशी आल्या होत्या, अगोदर मी 1-2 तास जाऊन बसलो होतो. मग मी त्यांना सांगितलं की भगवान बुद्ध असं वर्णन करतात की हे जे शरीर आहे आपलं 4 महाभूतांच्या आधारे इथे अस्तित्वात आहे, जे जिवंत आहे. यामध्ये पृथ्वी आहे, शरीरामध्ये अस्थि दंत अशा प्रकारचे ठोस धातू आहेत, यामध्ये वायू आहे, श्वास आपण ज्याला म्हणतो, यामध्ये द्रव आहे, जल आपण ज्याला म्हणतो, रक्त आदी द्रवरूपी पदार्थ, आणि यामध्ये ऊर्जा आहे. ऊर्जेला पुष्टी देणारे हे 3 धातू असतात. या 3 धातूला पुष्टी देणारे, या ऊर्जेला पुष्टी देणारे हे 3 धातू असतात आणि त्यामध्ये महत्वपूर्ण ठरतो तो वायू धातू. वायूला पुष्टी देणारा धातू ठरतो तो म्हणजे जल धातू आणि या सर्वांना पुष्टी देणारा, बळकटी देणारा पृथ्वी धातू. भगवान बुद्ध त्याचं वर्णन करतात की हे जे 4 महाभूत आहेत, या 4 महाभूतांच्या मध्ये तुम्हाला स्वतःला कोणत्याही वयात, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही अवस्थेत असताना तुम्हाला शोधायचंय. मी त्यांना सांगत होतो की तुम्हाला हे शोधायचंय की माझ्या शरीराच्या अस्तित्वाचा आधार ही 4 महाभूत आहे. यापैकी माझ्या शरीरामध्ये असलेल्या या 4 महाभूतापैकी कोणत्या एखाद्या पदार्थाला, कोणत्या एखाद्या धातूला मला काही म्हणजे असं वाटतंय का की इथे काही प्रॉब्लेम आहे किंवा इथे काही उणीव निर्माण झाली आहे किंवा इथे मला काहीतरी वेदना होत आहेत? तर त्या म्हणाल्या की ते तर मी 4च्याही बाबतीमध्ये फील करते, मी 4च्या बाबतीत. मी म्हटलं मग तुम्ही म्हणालात ते सत्य आहे आणि हा तुमचा अनुभव आहे. मी त्यांना मोठेपणा देण्याकरिता म्हणालो नाही, त्यांना सहानुभूती म्हणून देखील मी ते म्हणालो नाही. मी म्हटलं मला माझ्या अल्पज्ञानाने असं कळलं, कारण त्याच्यापूर्वी माझी या विषयावर कोणासोबतच कसलीही चर्चा झालेली नव्हती. आणि मग त्यावेळेला मी त्यांना एक प्रतीत्य समुत्पादाचं उदाहरण सांगितलं. हे प्रतीत्य समुत्पाद म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेला कार्यकारण सिद्धांत आहे. म्हणजे बिफोर बर्थ अँड आफ्टर बर्थ टू, जन्माला येण्याच्या पूर्वी आणि जन्माला आल्यापासून जीवितपर्यंत आणि मृत्यूपर्यंत एखाद्या मनुष्याच्या मनुष्यत्वाचा जो आधार असतो, मनुष्यत्वाची जी जडणघडण असते, मनुष्यत्वाची जी बीजे निर्माण होतात, त्या सर्वांचं स्पष्टीकरण भगवान बुद्धांनी त्या कार्यकारण सिद्धांतामध्ये प्रतीत्य समुत्पादामध्ये दिलेलं आहे. आणि त्या दिवशी आम्ही जवळपास अर्धा तास त्या प्रतीत्य समुत्पादावर चर्चा केली. एका आठवड्यानंतर मला अर्चनाताईचा फोन आला की बंदेजी आज आई गेलेली आहे आणि त्या दिवशी मला इथे येणं काही शक्य नव्हतं आणि मी त्यावेळेला येऊ शकलो नाही. मागच्या वर्षीचा स्मृती दिवस झाला, त्याही वेळेला मला निरोप होता. यावेळेला मला बाबांनी पहिल्यांदा कॉल केला आणि मला म्हणाले की असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला येणं आहे, तुम्हाला यावं लागेल. म्हणजे 7 कार्यक्रमामध्ये 3-4 कार्यक्रम आजच्या तारखेला सोडून
मी आज इथपर्यंत आलो. मी येण्याच्या पाठीमागे अजून एक मला असं वाटतं की मला ते फील करायचंय. माणूस असताना तर आपण फील करतो, पण माणूस नसताना फील होतं का हे मी तुम्हाला शब्दात तर सांगू शकणार नाही. मी येणाऱ्या 31 तारखेला बँकॉकला जात आहे, थायलंडला जात आहे. मी 2 वेळा विमल आईंना माझ्या माईला परदेशात जात असताना भेटलेलो आहे. आणि मला आज फील करायचंय की मी हा स्मृती दिवस केल्यानंतर ह्या 3 दिवसात 31 तारखेला माझं फ्लाईट आहे आणि जात असताना जाईपर्यंत माझ्यामध्ये तो संचार राहतो का, आणि जाताना मला ते फील होतं का की मी या मायेला भेटून परदेशात जात आहे. आणि मी जरा एक एक्सपिरियन्स करण्यासाठी म्हणून देखील या ठिकाणी आलो. मला वाटलं नव्हतं मला बोलण्याची संधी मिळेल, पण आपण परिवारजनांनी मला बोलण्याची अशी संधी दिली. आपण सर्व उपस्थितांनी एवढा वेळपर्यंत संयमाने म्हणजे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्व धन्यवादास पात्र आहात. आपले अनुमोदन मी लाख अनुमोदन करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे सेवा. धन्यवाद विनय सर. अगदी नावाप्रमाणेच विनयशील असं त्यांचं मनोगत आज त्यांनी व्यक्त केलं. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते. श्रद्धा ज्ञान देते आणि नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते, आणि तिन्ही जर एकत्र आले तर त्या व्यक्तीला दुनिया सन्मान देते, असे आपले विनय बोधी सर आज आपल्याला धर्मगुरू, आणि त्यांनी विमलताईंच्या आठवणी आपल्यामध्ये जागवल्या, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. यानंतरची सूत्र मी शशीताईंकडे देते. नमस्कार. एक इरिगेशन डिपार्टमेंटचा 3 दिवसाचा कार्यक्रम करून नागपूरवरून आली आहे, त्यामुळे माझा हा असा आवाज तुम्हाला सहन करावा लागणार आहे, तर मला आवाजासाठी जरा माफ करा. अर्चना माझी मैत्रीण आहे आणि मी विमलताई गाडेकरांची मानलेली सुपुत्री आहे. म्हणजे सुपुत्री मी मला म्हणून घेते, पण त्यांनी ज्यांना ज्यांना माया दिली, ज्यांना ज्यांना प्रेम दिलं, ते समाजामध्ये त्यांचे सुपुत्र सुपुत्री म्हणून वावरतात. तर इथे जमलेली सगळीच आपण विमलताईंच्या कुळाची माणसं आहोत असं मला वाटतं, आणि त्यांच्या कुळातली असल्यामुळेच मला भान नाही किंवा आठवणही नसते, गरजही नसते की कुठले हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन सण मुद्दामहून लक्षात ठेवण्याची. पण काल मला आमच्या एका कार्यक्रमामध्ये आमचे एक मुस्लिम ऑफिसर भेटायला आले होते. मला नाही, आमच्या त्या कार्यक्रमात आले होते, आणि त्यांना पाणी दिलं तेव्हा ते म्हणाले की आमचे रोजे सुरू आहेत, हा रमजानचा महिना आहे. तर मला समजलं की रमजान सुरू आहे, आणि मग मला वेळ नव्हता आणि आज कार्यक्रमात जरा संचालन करायचं होतं, तर मी सहज विमलताईंचं हे पुस्तक चाळत होते, आणि नेमका योगायोग म्हणूया की ते 117वं पान उघडलं गेलं, आणि तिथे चक्क मला विमलताईंच्या रोजा आणि रमजानबद्दलच्या काही कविता वाचायला मिळाल्या, आणि मला तो योगायोग इतका आवडला. म्हणजे कालच्या त्या रोजा आणि रमजानच्या सुरुवातीपासूनच मी विमलताई दिवसाचा सहभाग नोंदवत आली आहे. काल अख्खा दिवस हे पुस्तक वाचतानाची वेळ, आणि आज आपल्या सगळ्यासोबतची ही वेळ. तर आपण एका वेगळ्या पर्वाकडे वळत आहोत. हा सन्मान सोहळ्याचा पर्व ज्याचं संचालन मी करत आहे, तर त्याची सुरुवात मी विमलताईंच्या रोजा आणि रमजानबद्दलच्या काही चारोळ्यांनी करते. आज रोजा आहे मनाचा, आज रोजा आहे मनाचा, आणि विचार येतो फक्त तुझा. दुसरी चारोळी आहे, अबोला धरला आज मी रुसून बसले, अबोला धरला आज मी रुसून बसले, जुबा का रोजा है क्या आज. मी केला उपास कडक, मी केला उपास कडक, फळाला येईना रोजा, शब्दांनी जर का माझ्या नाही ठेवला मुलाहिजा. आणि एक सुंदर चारोळी आहे की इबादतीचे दिवस आहेत. शब्द इतके सुंदर असायचे विमलताईंचे की इबादतीचे दिवस आहेत, तावून सुलाखून निघते, याच दिवसात तुझी याद अजानच्या वेळी येते. मला असं वाटतं की इतकी विविधता त्या
काळातील लेखिकांमध्ये, कवयित्रींमध्ये फार क्वचित बघायला मिळालेली आहे. कारण विमलताई गाडेकर यांच्या लिखाणाला कुठलाही वेगळा शिक्का लागलेला नाही याची काळजी त्यांनी त्यांच्या लिखाणातून घेतलेली आहे. तर आज इथे उपस्थित ज्यांचे आपण सन्मानपत्र देऊन सन्मान करणार आहोत अशी काही इथे महत्त्वाची माणसं उपस्थित होणार आहेत. तर हे सन्मान म्हणजे अशा व्यक्तींचा सन्मान आहे ज्यांच्यावर विमलताईंनी आपली माया, ममता आणि वात्सल्य उधळलेलं आहे. आणि विमलताईंच्या वात्सल्याचा या व्यक्तींनी त्यांच्या पायाची धूळ आपल्या भाळी लावून आपलं कार्य समाजात अनेक क्षेत्रात उत्तुंगपणे ते करत आहेत. आणि एखाद्या आईच्या ममतेचा गौरव यापेक्षा जास्त काय असणार की तिची मुलं समाजामध्ये तिच्या पावलावर पाऊल चालत आहेत. विमलताईंच्या सामाजिक आणि साहित्यिक कामगिरीचा मी पुनरुच्चार यासाठी करत नाही की आतापर्यंत बोललेल्या सगळ्यांनीच आपल्या विचारांमध्ये त्याची माहिती दिलेली आहे. पण विमलताईंनी ज्या अनेक मुलांना शैक्षणिक मदत केलेली आहे, अनेकांचं अनाथपण दूर करण्याला हातभार लावलेला आहे. तर मला नेहमी वाटतं की साहित्यिका म्हणून विदर्भाच्या बहिणाबाई आणि महिला महाराष्ट्राच्या सिंधुताई सकपाळ या दोघींचं एक संयुक्त व्यक्तिमत्व असेल तर ते आमच्या चंद्रपूरच्या विमलताई गाडेकर. विमलताईंच्या मुशीतून तयार झालेली ही काही नावं आहेत. मी त्यांना तयार राहायला सांगेन. श्रीमती अर्चना राणे चोपडे, डॉक्टर सुंदर राजदीप, श्री नितीन जीवने, श्री निखिल मेश्राम आणि श्री चंद्रकांत डांगे या 5 सुपुत्र आणि सुपुत्रींचा समूहाचा आपण इथे गौरव करणार आहोत. यापैकी पहिलं नाव आहे श्रीमती अर्चना राणे चोपडे. श्रीमती अर्चना राणे चोपडे या BE इलेक्ट्रिकल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. 1995-96 मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर इथे कार्यरत आहे लेक्चरर म्हणून. 2006 मध्ये महानिर्मिती कंपनीच्या सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अतिरिक्त अधिकारी आहेत. महानिर्मिती कॅलिफोर्निया येथे त्या सौर प्रकल्पाविषयी स्टडी टूरसाठी निवड झालेल्या आहेत. धन्यवाद अर्चना राणे. धन्यवाद. आज माझी भाषण वगैरे करायची काही तयारी खरं नाही आहे, पण आज आम्ही त्यांना सगळ्यांना गाडेकर मॅडम म्हणायचो, कारण त्या ज्या कॉलेजमध्ये शिकवायच्या तिथे माझी आईसुद्धा प्रोफेसर होती आणि आईकडनं खूप त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे. खूप आईला स्वतःला माझ्या त्यांचं खूप कौतुक होतं आणि त्यांच्या इतकं समाजकार्य कुणाला तरी इथे असं जमेल असं मला वाटायचंच नाही की एवढं कसं काही ही बाई करू शकते. इतकं घरात 4 मुलांचा सगळा संसार सांभाळून, शिक्षण करून आणि परत समाजकार्य, म्हटलं कसं शक्य होत असेल. मी आईला माझ्या नेहमी विचारायचे की ह्या गाडेकर मॅडमला एवढं कसं शक्य होतं. तर आई म्हणायची की ही लोकांना देवाची प्रेषित असतात सगळी. या लोकांना ही सगळी ऊर्जा ना त्याने देऊनच पाठवलेली असते. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या याच स्मृतींचा उजाळा आपण पाहिलेला आहे सगळ्यांनी. त्यांना विनम्र अभिवादन करते. धन्यवाद. धन्यवाद अर्चना राणे मॅडम. यानंतरचे गौरवाचे धनी आहेत डॉक्टर सुंदर राजदीप
यांना मंचावर आणण्याची विनंती मी डॉक्टर अप्रतिम शंभरकर यांना करते. डॉक्टर सुंदर राजदीप. अहेरी जिल्हा गडचिरोली येथील त्यांचा जन्म आहे. BSc, BMC, MSc, PhD अशी मोठी शैक्षणिक पात्रता आहे. त्यांनी प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून भूषवली मध्ये संज्ञापन व पत्रकारिता विभाग मुंबई विद्यापीठ इथे ते कार्यरत आहे आणि मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक अशा अनेक विद्यापीठात ते PhDचे मार्गदर्शक आहेत. त्यांना मिळालेले सन्मान पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस कम्युनिकेशन ट्रेनर, BBCचा बेस्ट इन जर्नलिझम आणि स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2023चा ॲक्सिलंट प्रोफेसर. मी डॉक्टर सुंदर राजदीप यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सगळ्यांना. विमलताईच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त हा अनोखा गौरव सोहळा आपल्याच लेकरांचा, आपल्याच कुटुंबातल्या लोकांनी करावा, हा मला असं वाटतं की आगळा वेगळा प्रसंग आहे. विमलताईच्या सर्व परिवारातील सदस्यांना खूप खूप धन्यवाद. विमलताई एक स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून यांची सर्वप्रथम ओळख मला चंद्रपूर येथे झाली. तसा मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार उशिरा आलो. मूळचा गडचिरोली जिल्ह्यातला. मायग्रेशन होऊन मी चंद्रपूरला आल्यानंतर स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्या अनेक आंदोलनाचा मी साक्षी आहे. मोर्चामध्ये त्यांना घोषणा देताना बघितलं. स्त्रियांविषयी खूप आत्मीयता त्यांनी मला अनेकदा बोलून दाखवल्यात. एकदाचा प्रसंग सांगितल्यात की मला चंद्रपूरच्या जेलमध्ये जायचं आहे. चंद्रपूरच्या जेलमध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी मला हितगुज करायचं आहे. ते कार्य म्हणजे त्यांचं डेटा कलेक्शन होतं, रिसर्चचं कार्य होतं. त्यातून त्यांना ग्रंथसंपदा स्थापन करायची होती. अशा या विमलताईला द्वितीय स्मृती दिनानिमित्त अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सुंदर राजदीप. यानंतरचे नाव आहे श्री नितीन जीवने आणि नितीन जीवने सरांचा परिचय LLB ॲट सरदार पटेल कॉलेज ऑफ लॉ चंद्रपूर. 14 years of practice as a lawyer at Chandrapur. Appointed as a district and session judge in the year 2015. District and additional session judge Bhandara 2 years. District and additional session judge Mumbai City Civil and Session Court 2 years. Posted on deputation at Law and Judiciary Department Mantralaya as legal advisor come joint secretary. नितीन जीवने सर आलेले नाही आहेत. मी त्यांचा पुरस्कार घेण्यासाठी अश्विनी गाडेकर हिला विनंती करते. आणि अश्विनीला हा पुरस्कार आपल्यातर्फे देण्यासाठी मी विनंती करतो. माझे मित्र प्रख्यात अभिनेते श्री विनीत शर्मा इथे उपस्थित आहेत. विनीत शर्मांना आपण सगळे ओळखतात. त्यांना आपण सिंघम वगैरे सारख्या लोकप्रिय चित्रपटातून बदललेलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटाची त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. विनीत भाई हा सत्कार आपल्यातर्फे अश्विनीला अर्पण करतील. अश्विनी धन्यवाद. तू आपल्यातर्फे हा स्वीकारते आहेस. धन्यवाद विनीत भाई. खूप खूप धन्यवाद. पुढचं नाव आहे श्री चंद्रकांत डांगे. ते सुद्धा आज बहुतेक फ्लाईटमध्ये आहेत. त्यांना पण यायला वेळ होतो. त्यांचा परिचय मी आपणास वाचून दाखवते. श्री चंद्रकांत डांगे IIT खरगपूर येथून
औद्योगिक अभियांत्रिकी विषयात त्यांनी पदवी धारण केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1994 तुकडीचे ते अधिकारी आहेत. जळगावचे मनपा आयुक्त, मीरा भाईंदर मनपा आयुक्त अशी त्यांनी महत्त्वाची पदं प्रशासकीय सेवेत भूषवलेली आहेत. त्यांना एकूण 28 वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात स्थलांतरित मजुरांच्या भोजन आणि निवाऱ्याची सोय करताना त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर श्री चंद्रकांत डांगे यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर तन्मयी चांदोरकर यांना. धन्यवाद तन्मयी. आपले नितीन मेश्राम सर पोहोचत आहेत. मला असं वाटतं की वा या सर. 100 वर्ष आयुष्य कशाला म्हणतात? माननीय श्री निखिल मेश्राम सर हे संचालक IRS आहेत, संचालक फायनान्स, चंद्रपूरचे सुपुत्र आहेत. विमलताईंच्या फार जवळचे असे त्यांचे पुत्र आहेत. आणि विमलताईंच्या पावलावर पाऊल टाकून जर खरोखर कुणी चालत असेल तर ते निखिल मेश्राम सर आहेत. अनेक धार्मिक आणि सामाजिक त्यांची कामं सुरू आहेत. पण त्यांचा महत्त्वाचा उल्लेख यासाठी की अनेक तरुण मुलांना नोकरी आणि व्यवसाय सुरू करण्यास त्यांनी मदत केलेली आहे. तर माननीय श्री निखिल मेश्राम सर यांना सन्मानपत्र आणि त्यांचा गौरव करण्यात यावा अशी मी विनंती करते. त्यांचा सन्मान करायला त्यांचे जीवलग मित्र वर्गबंधू डॉक्टर हेमंत गाडेकर यांना मी विनंती करतो. त्यांनी विमलताईंतर्फे त्यांना आशीर्वाद द्यावे, प्रेम द्यावं, सन्मान द्यावा, सन्मान चिन्ह द्यावं, पुष्पगुच्छ द्यावं. हे सोबत शाळा शिकलेली मित्र आहेत. निखिल दादा आज IAS ऑफिसर आहेत आणि डॉक्टर हेमंत गाडेकर हे स्वतः सर्वपल्ली राधाकृष्णन मेडिकल युनिव्हर्सिटी भोपाळचे प्रो व्हाईस चान्सलर आहेत, कुलगुरू आहेत आजच्या तारखेत. तर हा एक विशेष सन्मानाचा क्षण आहे. दोघांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. धन्यवाद. काय म्हणून सुरवला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून जयवी. अर्चनाचा मला फोन आला होता, म्हणजे आम्ही तिला चिंगू म्हणतो. तिने मला बायोडाटा आणि फोटो मागितला. म्हटलं मी कार्यक्रमाला येतो, तुला बायोडाटा आणि फोटो कशाला हवा, तुझा सन्मान करायचा. तर मी तिला फोटोही नाही दिला आणि तिला बायोडाटा पण नाही दिला. मी म्हटलं मला सन्मानाची गरज नाही आहे. तिने माझ्या ऑफिसच्या एका असिस्टंट मॅनेजर मीडियाला फोन केला की अरे त्या अर्चना मॅडम बायोडाटा वगैरे मागत आहेत. मी म्हटलं ती माझ्या छोट्या बहिणीसारखीच आहे, मी बोलतो त्याचं. आणि आय वॉज स्टकअप समवेअर अँड आय शोड की मी येतो म्हणून. मॅडमबद्दल मी 2 शब्द बोलू. येस प्लीज. मला आठवते यू आर नॉट देअर, दॅट वॉज वे बॅक. तर मी जस्ट सिव्हिलची प्री पास झाली होती आणि माझा आणि माझ्या मोठ्या भावाचा एका ठिकाणी भांडण झालं, म्हणजे लिटरली लढाई हो गई. तर ती गोष्ट काय थोडीशी वाढली आणि पोलीस स्टेशनमध्ये FIR वगैरे गेला. आम्ही म्हणजे चंद्रपूरमध्ये आमच्यामध्ये समजा मुलींचा काय प्रॉब्लेम आला, महिलांचा काय प्रॉब्लेम आला, तरुणांचा प्रॉब्लेम आला, तर गाडेकर मॅडमकडे आधी रेफर करायला. ते रेफर व्हायचं आधीच आम्ही मॅडमकडे गेलो. मॅडम असं असं झालं. म्हणजे मी त्यांना मॅडमच म्हणायचो नेहमी. तर मॅडमनी मला नंतर माझ्या आईने सांगितलं की गाडेकर मॅडमनी म्हटलं की मला राजू दिसत नव्हता. म्हणजे मला घरी राजू म्हणायचे आणि हेमंतला बाळा म्हणायचे. तर मला राजू दिसतच नव्हता.
मला बाळाच दिसत होता की बाळाने कुठेतरी मारपीट केली, आता त्याचं काय होणार, पोलीस केस होईल, क्लिअरन्स मिळणार नाही, हे नाही ते नाही. पोलीस शोधता आम्हाला मॅडमच्या घरी आले, आम्ही तिथेच बसून होतो. पोलीस म्हणतात की मॅडम आम्ही सगळीकडे शोधलं, मुलांना मिळाले नाही, काय करायचं. हो शोधा असं वगैरे काहीतरी म्हटलं. नंतर मॅडम मला SP कडे घेऊन गेले, कलेक्टरकडे घेऊन गेले. शी वॉज सो हैप्पी. वो ऐसा बहुत बड़ा लड़ाई झगड़ा नहीं था, बट उसमें थोड़ा सा कास्ट का एंगल, कम्युनल एंगल ऐसा आ गया था. मैडम डिड हर बेस्ट एंड आई रिमेंबर हर, आई सल्यूट हर, की मेरे ऊपर कोई आँच नहीं आना चाहिए. म्हणजे त्यांनी कधीच डिफरन्शिएट केलं नाही. तर ह्या काही आठवणी आहेत, खूप साऱ्या आठवणी आहेत. पण मला एक वाटलं प्रकर्षाने आज जाणवलं की हेमंताला चिंगूचा फोन होता. म्हटलं मी जातो. मॅडमच्या कविता वगैरे त्यांची ते 4 ओळी असायच्या, एकदा तुझ्या गावाकडच्या पाखरांची इकडे वाट सुटली, अजून भरलेली आहे फांदी वगैरे. आय जस्ट फॉरवर्ड, बट अप्रतिम होता. तर आय स्टील रिमेंबर दिस. आय एम व्हेरी हॅपी की माझा क्लासमेट, मी त्याच्या रूमवर राहून एकदा अक्षरशः परीक्षा दिली आहे. तो PGच्या हॉस्टेलमध्ये होता. मी सिव्हिलची प्रीची तयारी करत होतो. तो मेडिकल हॉस्टल में उसके सिंगल रूम थे. मला भाई मेरे को यहाँ पे पढ़ना है. मैं पढ़ते रहता था, वो घूमते रहता था. पास हुआ, फेल नाही झालो, पास हो गया. या बऱ्याचशा आठवणी आहेत आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी टू बी विथ यू. आणि थँक्स टू चिंगू फॉर कॉलिंग. आणि सन्मानपत्र वगैरेची आपल्याला काही आवश्यकता नाही ना, हा घरचा कार्यक्रम आहे. म्हणजे मॅडम असतात तर त्यांना कौतुकच वाटलं असतं. काही प्रॉब्लेम नाही. चला 2 शब्द संपवतो. थँक्यू. सर्वच मान्यवरांचे आभार. आणि मला एक माझ्याकडून एक सुचवायचं आहे. अर्चना माझी चांगली मैत्रीण आहे की ही सगळी ना नुसती सुपुत्र नाही तर ही विमलपुत्र आणि विमल कन्या आहे, असं यांना आपण पुरस्कार देताना गौरवलं पाहिजे यापुढे, असं मला वाटतं. विमलताई गाडीकर आमची एक संस्था आहे शब्द नावाची, आणि आम्ही इथे जवळजवळ अर्धे मेंबर शब्दचे आहोत. यासाठी मला खास उल्लेख मी यासाठी करते की त्या विविध संस्थांना, विविध छोट्या छोट्या गटांनाही आपल्या मायेच्या पाखराणीखाली ठेवत होते. आमच्या संस्थेचे अध्यक्ष संजय सिंगलवार हे त्यांचे मानसपुत्र होते. विमलताई ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी संजयची स्वतःची कंडिशन अतिशय वाईट होती आणि तो कोरोनाने ॲडमिट होता. आम्ही त्याला ती बातमी देऊ शकत नव्हतो, इतकं त्या दोघांचं गच्चं रिलेशन होतं. तर आज इथे विमलताईंना मानवंदना देण्यासाठी शब्दाची स्मिता टिकले, जनार्दन आणि नैना म्हात्रे, विलास वानखेडे, आमचे माननीय देवेंद्र भुजबळ सर, सुहास मोरे, अमोल गायकवाड, जयश्री चांदोरकर आणि सुमनताई गाडेकर यांनाही आमच्या शब्द संघटनेची ओळख आहे. तर अशा सगळ्यांनी इथे उपस्थित राहून फक्त एक मानवंदना विमलताईंच्या प्रोग्रामला, म्हणजे त्यांचा या समारंभाशीच असा वैयक्तिक काही संबंध नसेल तरी ती आज ज्या या श्रद्धेने इथे उपस्थित आहेत, मला त्यांचे आभार मानायचे आहेत. विमलताईंच्या सगळ्या पुत्र आणि पुत्रींच्या बाजूने सगळ्यांचे आभार. आणि हा सन्मान सोहळा इथे संपला असं मी जाहीर करते. वळूयात पुढच्या कार्यक्रमाकडे. धन्यवाद. धन्यवाद शशीताई.